सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। साने गुरुजी आदर्श बालवाडीतील विद्यार्थ्यांची भाजीपाला मार्केटला भेट। विद्यार्थ्यांनी आवडीचे विविध प्रकारचे कॅल्शियमयुक्त भाज्यांचे आहारात समावेश करावे। मुख्याध्यापिका रेखा नेवे। बालमोहन संचलित साने गुरुजी आदर्श बालवाडीतील विद्यार्थ्यांची भाजीपाला मार्केटला भेट देऊन भाज्यांचे महत्त्व समजावून घेतले व भाज्यांमधून मिळणारे पोषक तत्वे जेणेकरून विद्यार्थी आहारात कॅल्शियमयुक्त भाज्यांचे समावेश करावे, यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पैशांतून सर्व प्रकारचा भाजीपाला विकत घेतला। वांगी, टोमॅटो, मिरची, गाजर, फ्लॉवर, कोबी, बटाटे, गिलके, कोथिंबीर, पालक यासह विविध प्रकारच्या भाज्या भाजी विक्रेते यांच्याकडून खरेदी करून घेतल्या। यावेळी शिक्षिका सुरेखा बडगुजर, अर्चना चौधरी, वंदना शिंदे, प्रतिभा पाटील, अर्चना पाटील, प्रमिला चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। काय घ्यायचं तुला सांग। मग आम्ही देत आहे ना, मेथी पण ठेवा ना तिथं। हे बघा रे बाळा, 10ला एक घे, मेथी पण 10ला एक, म्हणजे 10 रुपयाला पावशेर, 15 रुपयाला अर्धा किलो, वांगी पण 10 रुपयाला पावशेर। भेंडी कशी लावली? 15ला अर्धा देऊन द्या। तुम्ही काय काय घेतलं ते सांगा आता। तुम्ही घेतलेल्या भाज्यांची नावे सांगा। काय काय घेतलं?
काय रे मला आणि बघा हे काय रे हे काय रे वाटाणे रे हे बघा हे काय रे मग आवडते का सगळ्यांना घेतली का तुम्ही सुदर्शन इकडे ये, तू माझ्याजवळ. संस्था संचलित परमपूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडी चोपडा आज आम्ही भाजी मार्केटला विद्यार्थ्यांसोबत भेट दिलेली आहे. भेट देण्याचं कारण असं की मुलांना भाजीची आवड निर्माण व्हावी. त्यांच्या आवडीची जर आपण भाजी घेतली तर सहज घेता ते म्हणतात मी आज फ्लॉवरची भाजी खातो, पालकची खातो, मेथीची खातो आणि त्याच्यातून त्यांना जीवनसत्व जे आहे त्याच्यातून पोषक द्रव्य, रक्त वाढणे, जीवनसत्व, कॅल्शियम हे मिळण्याचा पण त्यांचा उद्देश आहे. या उद्देशाने भाजी मार्केटला आम्ही भेट दिलेली आहे आणि सहज आम्ही भाजी निवडून पण घेतो आणि उद्यासुद्धा आम्ही मेथीची भाजी स्पेशल बनवून त्यांना भाजी पोळी खायला देणार आहोत. बीट खाण्याचे फायदे काय होतात, मुळा खाण्याचे फायदे काय होतात, काकडी खाण्याचे काय, हे सगळं त्यांना आम्ही समजावून सांगितलं आणि त्या पद्धतीने आज आम्ही भेट दिलेली आहे.